टॉप 3मध्ये टॉप 4मध्ये मजल मारलेली आहे आणि तदनंतर मात्र या ठिकाणी आता कोणता संघ शेवटच्या रात्रीमध्ये टॉप 4मध्ये क्वालिफाय केला जाणार यासाठी या लढती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकून घेतलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय 3 षटकांची असणार आहे. ही सेकंड राऊंडची पहिली मॅच. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेलेत आणि लगेचच विनंती आपण मॅच ऑन करायची आहे. टाईम तुम्हाला अलर्ट असणार आहे. कालही आम्ही सांगितलं होतं, कालही पंचांनी 2-3 संघांना एक प्लेयर आतमध्ये घ्यायला लावला होता आणि आजही टाईम अलर्ट आहे. 2 षटकं 10 मिनिटांच्या आतमध्ये झाली पाहिजेत, अन्यथा मग तिसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. पंचांना देखील विनंती आहे आपण आपला टाईम ऑन करायचं आहे आणि आमचे स्कोरर मित्रांना देखील विनंती आहे आपणही टाईम ऑन करायचं आहे आणि वेळेच्या आतमध्ये खेळ झाला पाहिजे. अंपायर्स कॉल, इट्स मॅच ऑन, लेट्स प्ले, द गेम इज ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल, लघु टप्प्याचा बॉल उडवून देण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे. शॉर्ट मिड विकेटच्या वरून चेंडू डीप मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावजो संख्येचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये देखील होतो आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही प्रेक्षकांना देखील पाहू शकता. टेकडीवरती देखील बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत आणि या स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत. कट करण्याचा प्रयत्न, काय कमालीचा चेंडू होता, शरीरापासून दूर ठेवला जातोय. रूम दिलं गेलं होतं राईट हँडेड बॅटरना आणि या ठिकाणी मेरिटच्या हिशोबाने खेळणं महत्त्वाचं होतं. कट करण्याच्या प्रयत्नांमध्ये चेंडू फळीचा झाला नाही आहे कोणता संपर्क. चेंडू विसावला विकेट कीपर यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. सनी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आहे. सनी जो मचाते है सन सनी असा उल्लेख मी नेहमी त्यांचा करत असतो. सुरुवात त्यांनी चांगली केली आहे. यावेळेस देखील ऑफ साईडला शफल झाले होते. आडव्या बॅटने फटका जरूर खेचायचा होता पण यश मिळत नाहीये. टाळ्यांचा कडकडाट तिकडे होतोय. टीम डावरे संघाचे बरेचसे पाठीराखे या स्पर्धेमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी या मैदानावरती देखील आले गेलेत आणि जसा निर्धाव चेंडू पिच होतोय तसा टाळ्यांचा कडकडाट होऊन गोलंदाजाचं मनोबळ वाढवलं जात आहे. कमालीचा बॉल यावेळेस देखील बीट केला गेलाय. आमचे सन्माननीय बाहुळे बळवली गावचे नरेंद्र ठाकूर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं गेलंय. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. नरेंद्र भाई ठाकूर साहेब यांचा देखील गोरक्षक चषकामध्ये मनापासून स्वागत. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत. सनी सनसनी मचा त्यांनी मात्र अक्षरशः वाजवलेली आहे. अपील जोरदार, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीच्या चेंडूंची पिचिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाजांना अक्षरशः नांगी टाकण्यास भाग पडला या गोलंदाजाने. काय कमालीचा वेग आहे. अक्षरशः कमी वयाचा हा खेळाडू आहे परंतु कमी वयामध्ये बरीचशी प्रसिद्धी ॲज अ बॉलर म्हणून या खेळाडूने मिळवलेली आहे आणि युवाची हवा ज्याचा उल्लेख मी नेहमी करत असतो. इथून देखील बळीची आउटसाईड एज घेतली होती. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. झेल घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु चेंडू जमिनीवरती पडला देखील गेला आणि 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळवली जाते. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला. टीम गोवर्लीच्या धावा आहेत त्या धावफलकावरती बिनबाद 3 धावा. हाच तो गोविर्ले संघ ज्यांनी मागील मॅचमध्ये बॅटिंग करताना अक्षरशः हाहाकार मचवला होता. ज्यांनी बॅटिंग करताना आपलं रौद्र स्वरूप समोरच्या संघाला दाखवलं होतं तोच हा गोविर्ले संघ यावेळेस अडचणीत सापडला गेला आहे. परिस्थिती त्यांच्या उलट आहे परंतु परिस्थितीच्या उलट या ठिकाणी खेळ करावा लागणार आहे. तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये या ओपनिंग जोडीला घातक जोडी आहे, खतरनाक जोडी आहे.
आक्रमक जोडी आहे, परंतु तो आता अटॅकिंग फॉर्म त्यांना दाखवावा लागेल. आक्रमण हाच बचाव करावा लागेल. बॅकवर्ड वरती जाऊन कट केलाय, कमालीचा फटका, परंतु त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण. डाईव्ह लगावली आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू त्या ठिकाणी होते सनी, ज्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली आणि आता फिल्डिंग युनिटमध्ये देखील संघाचं चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पॉईंटमध्ये बऱ्याचशा चांगल्या खेळाडूंना आपण नेहमी पाहिलेलं आहे, कारण पॉईंट हा असा क्षेत्र आहे जिथे बरेचसे चांगले खेळाडू तैनात असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडूंना त्या ठिकाणी तैनात होताना पाहिलेलं आहे. टीम इंडियामध्ये रवींद्र जडेजा त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. इंग्लंडमध्ये बेन स्टोक्स असतील, बऱ्याचदा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फळीची एच इथे मात्र घेतली आहे, बाहेरची कडा. विकेट किपर यांनी पकडलाय झेल, फलंदाजाचा संपवलाय खेळ. गोविर्ले संघाला दिला जातोय पहिला हादरा. स्वप्नील नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल केले जात आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी आले होते आणि सुरुवात चांगली केलेली आहे. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने मनगडातल्या ताकदीचा केलाय वापर. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. मारलाय षटकार. निलेश गोलंदाजी मार्ग वरती आले होते आणि आता इथे मात्र अटॅकिंग रूप, रौद्र रूप धारण केलंय. काय कमालीचा आल्या फटका पाहिला. आणखीन एक मोठा फटका खेचायचा होता, इथे टायमिंग प्रॉपर होत नाहीये. आडव्या बॅटने खेचायचा होता, शॉटमध्ये प्रॉपर एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. अतली कडा घेऊन शॉट मिड विकेटला बॉल गेला. एक धाव याही ठिकाणाहून मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. नेल्सन फिगर ज्याला आपण म्हणतो, शुभ आकडा 11चा आकडा मानला जातो आणि तोच धावफलकावरती आला आहे. यॉर्कर, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट खाली, बुंद्यामध्ये चेंडू पिच केला गेला होता. इथे मात्र यॉर्कर जो बनवतो फलंदाजांना गनचक्कर. पंचांचं बोट आलंय वरती. अति घाई संकटात जाई असं नेहमी म्हटलं जातं. गरज काहीच नव्हती, परंतु यावेळेस केला होता प्रयत्न धाव चोरण्याचा. गमावून बसलेत विकेट. दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4च्या क्रमांकावरती नक्कीच दाखल केले जात आहेत. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 12 धावा. दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी नक्कीच संपला गेला आणि आता तिसरं शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रशांत. जर्सी क्रमांक 12-13 प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. डेथ ओव्हरसाठी मात्र त्यांना या ठिकाणी प्राचारण केलं गेलं आणि या डेथ ओव्हर म्हणजे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा या षटकामध्ये केला जातो प्रयत्न आणि यावेळेस देखील प्रशांत कशा प्रकारची गोलंदाजी करणार, फलंदाजांना जकडून ठेवणार की बॅटिंग टीम यावेळेस पलटवार करणार, पाहणं महत्त्वाचं.
तिसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. पहिला चेंडू आडव्या बॅटने उडवून दिलाय चेंडूला. शॉर्ट पॉइंटच्या डोक्याच्या वरून केलाय आक्रमण. चमत्कारला नमस्कार. डीप पॉइंटच्या पलीकडे आलाय चौकार. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावरती. कमालीचा चौकार पाहिला पण संकेत यांच्या बळी दोन. संकेत यांनी संकेत दिलेत. ही ओव्हर धावांची बरसात होणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. यॉर्कर बॉल होता. खोदून काढलाय या चेंडूला. ऑन साइड वरती काऊ कॉर्नरच्या दिशेने एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. घेता घेता रन आउटच्या स्वरूपात फलंदाज केले जातील बाद. नाराज आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाचा पार्ट असतो आणि यावेळेस बॅक टू बॅक विकेट रन आउटच्या स्वरूपात गमावले जात आहेत. नवीन फलंदाज किरण नंबर 5च्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल होत आहेत. संकेत यांनी स्वतःच्या खांद्यावरती आता धावांना जमवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं त्यांनी उचित समजलेलं आहे. पण ती जबाबदारी घेतल्यानंतर त्याला योग्य प्रकारे बजावणार का? ऑफसाईडवरती खेळून काढलाय. स्टिअर केलाय चेंडूला. दिशा दाखवण्याचा केला जातोय फक्त प्रयत्न आणि या चेंडूवरती मिळतीये ती म्हणजे एक धाव. एका धावेच्या बरोबरीने संघाचं धावफलक आता पोहोचलं जात आहे ते म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 धावा. क्रिकेटचे किंग रन मशीन विराट कोहली सर यांची आठवण करून देणारा हा आकडा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. परंतु 18 या आकड्यावरून बराचसा लांबचा प्रवास अजूनही करायचा आहे. इथे मात्र किरण खतरनाक किरण बनणार का? इथे मात्र किरण क्लासिकल बनणार का पाहणं महत्वाचं आहे. करामाती किरण होत नाहीयेत. प्रशांत ठरतायत सक्सेसफुल फलंदाजाची करतायत. 32 गोल इथून मेदवाय आणखीन एखाद्रा. नवीन फलंदाज मिलिंद आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल केले जात आहेत. कमालीची गोलंदाजी आहे प्रशांत यांची. यावेळेस मिलिंदचाही आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत आणि कॉट अँड बोल्ड स्वतः चेंडू फेकतायत. स्वतः कॅच घेत आहेत. सर्व गुण संपन्न खेळाडू आहेत प्रशांत आणि आपल्या गुणवत्तेचा आपल्या कौशल्याचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फलंदाज तंबूच्या दिशेने माघारी परतला जाणार. चला बळवली संघाचा कर्णधार आणि दीव संघाच्या कर्णधाराला माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच या ठिकाणी दाखल व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. विनंती आहे दीव संघाचा कर्णधार आणि बळवली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी आपण लगेचच यायचं आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 18 धावा झाल्यात. 5 फलंदाज गमावले गेलेत. यावेळेस सरळ बॅटने अगदी समालोचन कक्षेच्या दिशेने लॉंगॉनमध्ये येणारा चेंडू. एक धाव पूर्ण आणि रन आउटच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा होता प्रयत्न. प्रयत्नांमध्ये मिळत नाहीये यश. मिळतंय ते म्हणजे अपयश आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या एक शॉट आहे
म्हणजे एकही धाव नसणार आहे. एकही धाव मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवरती पंचांचा एक शॉट धावेचा इशारा आला म्हणजे हेही नाही मिळालं आणि तेही नाही मिळालं. तेलाही गेलं आणि तोपाही गेलं असं म्हणावं लागेल. ते म्हणजे टीम गोवर्लेसाठी शेवटच्या बॉलवरती पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 18 धावा. 19 धावेंची गरज आहे या ठिकाणी. तीन षटकांमध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेंची गरज असणार आहे. ती म्हणजे टीम डावरे संघाला या धावा जमवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. गोविर्ले संघसुद्धा ताकदवान संघ आहे, परंतु दोन क्रिकेटच्या मोठ्या ताकदी जेव्हा मैदानामध्ये लढणार त्यावेळेस खेळ अक्षरशः बघण्यासारखा आनंददायी नक्कीच होणार. 18 चेंडू विजयासाठी 19 धावेंची गरज. तत्पूर्वी पुढील मॅच दीव संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. बळवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी लगेचच यावं. बळवली संघाचे कर्णधार देखील या ठिकाणी येत आहेत. सन्माननीय नरेंद्र भाई ठाकूर साहेब यांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या दोन संघांच्या दरम्यान टॉस करायचा. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. नरेंद्र भाई ठाकूर साहेब आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये देखील जॉईन व्हायचं आणि या टॉस या ठिकाणी पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा केला जाईल. बिग फाईट बिग मॅच तुमच्या भेटीला येणाऱ्या टीम दीव आणि त्यांच्या विरोधात टीम बळवली. टॉस त्या ठिकाणी नक्कीच केला गेला आणि टॉस जिंकला आहे तो म्हणजे दीव संघाने. निर्णय आपण लगेचच या ठिकाणी कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा असणारे दीव टीमचा निर्णय. ही मॅच आणि हे सत्र संपल्यानंतर लगेचच आपण आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि लगेचच आपण पुढील मॅचची देखील तेव्हा सुरुवात करायची आहे. तो चलिए स्वागत करेंगे तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का स्वागत. 18 गेंदे जीत के लिए 19 का समीकरण. टीम डावरे के सामने गोविरले का यह मुकाबला. अंपायर का इशारा आएगा मैच ऑन का. शुरुआत यहाँ से ज़रूर की जाएगी. P1 की पहली ओवर को लेकर गेंदबाज स्वप्निल आए हैं. सलामी बल्लेबाजों की जोड़ी स्ट्राइक पे रोहन और नॉन स्ट्राइकिंग एंड पे दर्शन. अंपायर्स कॉल इट्स मैच ऑन. सेकंड इनिंग की शुरुआत. लेट्स प्ले गेम ऑन. पहली गेंद फुलर लेंथ वाली हल्के हाथों से कीला. यहाँ से ऑन साइड के ऊपर सिंगल रन ज़रूर बनाई जाएगी. काउंट इज ओपन बाय 1 रन. ये हमें देखने को मिलेगा. विकास जी कोळी यांचं SBIचं कार्ड या ठिकाणी आम्हाला सापडलेलं आहे. तर विकास जी कोळी यांना विनंती की आपण आपलं कार्ड या ठिकाणी जे आहे ते येऊन घेऊन जायचं आहे. हा ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कट करने की कोशिश ज़रूर की गई. पटकी हुई है गेंद थी. गेंद में था अतिरिक्त उछाल. 1 बाउंस की वार्निंग यहाँ से ज़रूर दी जाएगी और गेंद पहुँचेगी
विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए क्रॉस बैटेड शॉट, दर्शन बाहुबली है टीम डावरे के, बाहुबली ने मचाई है खलबली, बताया आली रे आली, माझी बारी आली, मिलेंगे 6 रन। कंप्लीट क्लासिक, मिलेंगे 4 रन। करीब थी ये गेंद, डिसीजन अभी तक पेंडिंग है। 4 रन, यहां से डिसीजन जरूर आएगा। हा मध्येच तिकडे चेंडू कोणी अडवू नका म्हणून मी मगाशी सांगितलेलं बाउंड्री लाईनच्या मागे बसा 4-5 फूट, हे मगाशीच आयोजकांनी सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी लक्ष द्या कारण इम्पॉर्टेंट मैच ही है क्या। यहाँ पे देखिए गेंद अच्छी देखने को मिले, विकेट आएगा, बेल्स वहां से अप होंगी। दर्शन जो बल्लेबाज बन सकते हैं, बड़ा खतरा, वो खतरे को टलाया, स्वप्निल को मिली अपनी पहली सफलता, अर्ली ब्रेक थ्रू। दर्शन भले ही पवेलियन में वापस लौटे हो, लेकिन कप्तान ने जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत दिलाकर दी है टीम डावरे के लिए। एक छक्का, एक चौवा उनके बल्ले से आया, 10 रन हमने उनके बल्ले से देखे और शुरुआत अच्छी होने के बाद बस अब मैच को फिनिश करने की जिम्मेदारी उन्होंने अपने टीममेट्स के कंधों पर सौंपी है। पहला विकेट गया नंबर 3 पर, प्रणव हमें मैदान के ऊपर ज़रूर दिखाई देंगे। इस ओवर में हमने देखा अब तक 5 गेंदें यहाँ से अब ज़रूर हो चुकी है, 5 गेंदों में रन बने हैं 11, ज़रूरत थी 18 में 19 की, लेकिन 5 में बने हैं 11, 8 रनों की यहाँ से होगी ज़रूरत। गेंदें बची है 13 गेंदें, 13 गेंदें 8 रन, बल्ले का बाहरी किनारा, गली से गेंद जाएगी डीप, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, रन मिलेंगे यहाँ पे भी 4। 4 का किया वार, गोविरले की हालत को किया बेकार, कमाल की ये बल्लेबाजी। शुरुआती ओवर में 15 रन बने, टीम के टोटल में 12 गेंदें और अब मात्र 4 रनों की जीत के लिए जरूरत। 12 गेंदें 4 रन, दर्शन का वेल स्टार्ट देना और उस मोमेंटम को प्रणव का कैरी फॉरवर्ड करना बहुत ही अच्छी पोजीशन में लेके आया टीम डावरे को। इस रन चेसिंग में पहला मुकाबला भी उन्होंने बहुत ही बढ़िया तरीके से रनों को चेस करते हुए जीता था, जहाँ पे 1.1 ओवर में उन्होंने वो रन चेस किए थे पहले मैच में, और इस मैच के अंदर भी पहले ओवर में उन्होंने रन बनाए 15, अब 12 में 4 की ज़रूरत। 12 गेंदें 4 रन, कौन बनाएगा रन 4, किसका होगा बेड़ा पार और किसका होगा जीत का सपना साकार, ये पता तो चलेगा। लेकिन सेकंड ओवर को लेकर पेंट सिटी एंड की तरफ से गेंदबाज संकेत आएंगे। संकेत को ऑलमोस्ट मेडन ओवर ही फेंकना पड़ेगा, लेकिन हल्के हाथों से कैच, थम्मा बेटे, मानो कैचिंग प्रैक्टिस करा रही हो। बल्लेबाज रोहन चाहेंगे पवेलियन में वापस बैक टू बैक विकेट्स। सनी अब मैदान के अंदर
आपको जाते हुए ज़रूर दिखाई देंगे। नंबर 4 की पोजीशन पर मंशा अच्छी थी बल्लेबाज रोहन की। वो जानते हैं अब ऐसे मोमेंट में बड़े शॉट की कोई ज़रूरत नहीं है। सिंगल डबल अगर मैं लूँगा तो आसानी से मेरी टीम जीत तक पहुंच सकती है, और वही कोशिश थी बल्लेबाज रोहन की। लेकिन ग्राउंडेड शॉट खेलने की बजाय गेंद को खेल बैठे हवा में। शॉट मिड विकेट पर थे खिलाड़ी जिन्होंने किया कैच को कैरी, और दर्शन की रोहन की समाप्त हुई पारी। दूसरा झटका मिला टीम डावरे को। 11 गेंदे 4 का समीकरण। फॉर्चून लाइव इवेंट्स की वेबसाइट को अगर आपने ओपन किया तो डिजिटल स्कोर कार्ड भी बताएगा कि 11 में बनाने हैं 4। घुटना टेक, ये शॉट कमाल का था, खूबसूरत था, जाएगा क्या? रोका वहां से जरूर है, फील्डिंग जरूर की है, लेकिन चेक करेंगे। अंपायर ने रिव्यू वहां से जरूर लिया, और चेक करेंगे यहाँ पे थर्ड अंपायर की ये गेंद सेफ रोकी है या फिर ये गेंद बाउंड्री के बाहर जाके रोकी है, फेयर है या फिर 4 है, चेक किया जाएगा। ये फेयर है, डिसीजन यहाँ से आ चुका है। उन्होंने फेयर रोका जरूर है उस गेंद को, लेकिन 3 रन फिर भी वहां से लिए जाएंगे। टीम का टोटल बनेगा 18 रन। जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है टीम डावरे। वन साइड हीरो और वन साइडेड परफॉर्मेंस यहाँ पे हमें इस टीम का नजर आया। इस बार सामने खेला डाउन द ग्राउंड, प्रणव फिनिशेस ऑफ इन स्टाइल। रॉयल टीम है डावरे, मैच को फिनिश किया रॉयल अंदाज में, जीता एक और मुकाबला। मैन ऑफ द मैच का अवार्ड यहां से जरूर दिया जाएगा। पहले मुकाबले में उन्होंने रन चेस किए थे 1.1 ओवर में, इस मुकाबले में उन्होंने रन चेस किए 1.3 ओवर में। क्या कमाल का खेल किया टीम डावरे, दोनों बार रन चेस करते हुए जीती और पहुंच चुकी है आज की रात के लीग स्टेज के क्वार्टर फाइनल में। टीम डावरे पहुंची जाएगी। हार्ड लक टीम गोविरले, बेटर लक नेक्स्ट टाइम, बट जीत की शुभकामनाएं हम देंगे टीम डावरे को। और मैन ऑफ द मैच